अनइव्हन किंवा डार्क पॅचेस असणं स्किनवर म्हणजे नेमकं काय असतं? डार्क सर्कल म्हटलं की सुचणारा भाग म्हणजे डोळ्यांखालचे डार्क सर्कल. Correct. आणि त्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वाढता स्क्रीन टाईम आहे. त्याला कॉस्मेटिक इश्यूज म्हणून बघायला पाहिजे तर त्याला मेडिकेशन आणि मेडिकल इश्यू म्हणून बघायला पाहिजे. चिंता, शोक, भय आणि क्रोध हे 4 कारणांमुळे हार्मोन इम्बॅलन्स काळ्या त्वचेशी कसा निगडीत असतो यासाठी? ज्यामुळे स्किनला कोलॅजन निर्माण करायला मदत होते. ओके. अशी 5 सुपर फूड्स मी तुम्हाला सांगते. आणखी आयुर्वेदात काही औषधं पण सांगितलेली आहेत जी स्किनसाठी चांगली आहेत. स्किनच्या बाबतीत तर आयुर्वेदातल्या आचार्यांनी विचार हा फॅक्टर सगळ्यात आधी घेतला. पॅचेस येतात किंवा तेच येतात खूप अशा सिलिकॉन टाईप छोट्याशा असतात त्या डोळ्यांच्या खाली ठेवायला लावतात आणि त्यामुळे हायड्रेशन होतं आणि तसे मग खरंच ते कितपत खरं आहे? तर मी एकच औषध रेकमेंड करेन. सौंदर्य हा तुमच्या आरोग्याचा एक भाग झाला हे लक्षात ठेवा. पूर्ण आयुष्य त्यासाठी किंवा पूर्ण सारखं त्याच्यावर विचार करणं, सारखं कम्पेअर करणं, यामुळे स्ट्रेस येऊ शकतो आणि तो टाळा असं माझं सांगणं आहे. एक्सटर्नल ॲप्लिकेशनचा स्किनवर कसा परिणाम होतो? करणी झाली असेल तर तुमच्या इकडे इकडे डार्क सर्कल्स येतात. नमस्कार स्मिता, नमस्कार. गोळावेज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आत्ता मध्यंतरी आम्ही एक पॉडकास्ट केला होता रिलेटेड टू स्किन होता तो. त्याच्यात आम्ही बऱ्याचशा स्किनच्या गोष्टींवर बोललो होतो आणि असं झालं की त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच लोकांचे डार्क सर्कलविषयी गोष्टी आल्या आणि ते असं कळलं की नाही म्हणजे डार्क सर्कल म्हणजे फक्त डोळ्याखालचे नसतात, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात असतात. कारण इतके वेगवेगळे व्हरायटी ऑफ प्रश्न आले होते त्या पॉडकास्टच्या खाली कमेंटमध्ये. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा ते सगळे डार्क सर्कल रिलेटेड क्वेश्चन्स असं मला नक्कीच विचारायचं आहे. पण मला सुरुवात करताना असं जाणून घ्यायला आवडेल की अनइव्हन किंवा डार्क पॅचेस असणं स्किनवर म्हणजे नेमकं काय असतं? बरेचदा आपल्याकडे भारतीय स्किन टोन जो आहे तो थोडा गव्हाळ किंवा सावळी त्वचा असते आणि डार्क पॅचेस असणं ही वेगळी गोष्ट असते. म्हणजे बरेचदा लोकांचं फेअरनेस क्रीम किंवा फेअरनेस प्रॉडक्ट वापरणं, स्किन लाईटनिंग करणं याच्याकडे जास्त भर असतो. पण त्वचा सावळी असणं हे काही वेगळेपणा किंवा काही समस्या नाही आहे. त्वचा सावळी असेल जर जन्मतः तर ते योग्य आहे. पण जर सावळ्या त्वचेवर सुद्धा अनइव्हन टोन असेल, पॅचेस असतील, अचानक आलेले असतील, तर हे कोणत्या कारणामुळे आहेत? कारण त्याची कारणं काही शरीरात असू शकतात, काही बाहेर असू शकतात. तर या दोन्हीमधला फरक आधी समजून घ्यायला पाहिजे. त्वचा टॅन होते तेव्हा ती पूर्ण एकसारखी टॅन होते आणि पॅचेस पडतात तेव्हा मात्र ते कुठल्या कुठल्या विशिष्ट भागांवर येतात. आता सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना डार्क सर्कल म्हटलं की सुचणारा भाग म्हणजे डोळ्यांखालचे डार्क सर्कल, जे आजकाल खूप कॉमन आहेत. अगदी म्हणजे 10 मधल्या एखाद्या माणसाला नसतील. अगदी लहान शाळकरी वयापासून मुलांना ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना सध्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात, जे आधी खूप अनकॉमन होते. ज्याचं प्रमाण आधी 10 मध्ये 2-3 असायचं, ते आता 10 पैकी 9-10 असं व्हायला लागलंय. आणि त्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वाढता स्क्रीन टाईम आहे, त्याच्यामुळे डोळ्यांखाली काळी सर्कल्स वाढत आहेत. बरेचदा दुसरा भाग असतो डार्क सर्कल्सचा, तो चेहऱ्यावर किंवा गालांवर असतो. त्याला पिगमेंटेशन आपण म्हणतो किंवा वांग म्हणतात मराठीमध्ये, व्यंग म्हणतात संस्कृतमध्ये. तो एक भाग असतो. तर हे उदाहरणं झाली अनइव्हन स्किन टोनची, जो डार्कनेसपेक्षा वेगळा आहे. नाही, पण आता तुम्ही डार्क सर्कल कुठे असतात ते सांगितलं, पण त्याची कारणं काय असू शकतात? म्हणजे जर आपण ती लिस्ट डाऊन करायला गेलो तर नाही, मला माहिती आहे ढोबळमानाने ती सगळ्यांना माहितीच आहेत, पण एक असं असतं ना की 1, 2, 3 अशी जर सांगितली तर ती नक्कीच आवडतील. आपण ती सोपी करूया कॅटेगराईज करण्यासाठी. चालेल. पहिलं आहे आहारातली कारणं. ओके. जसं तुम्ही म्हणालात सगळ्यांना खरंच ती माहिती आहेत की आहारात नरिशमेंटमध्ये होणाऱ्या काही कमतरता, ज्याला आपण माल नरिशमेंट म्हणू शकतो, काही विटॅमिन्सची डेफिशियन्सी, चुकीचा आहार, जंक फूडचं वाढलेलं प्रमाण, त्यातही वारंवार चहा, कॉफी घेणं, यामुळे डार्क पॅचेस किंवा पिगमेंटेशन होऊ शकतं, हायपर पिगमेंटेशन. जिथे स्किन जास्त मेलानिन नावाचं हार्मोन सिक्रेट करते, त्या सेल जे आहेत ते मेलानोसाइड बनवतात, त्यामुळे त्वचेचा रंग स्पेसिफिक आणि काळपट होतो. तर त्याची कारणं असू शकतात आहारामध्ये खूप तेलकट पदार्थ, खूप शुगरी ड्रिंक्स जसं चहा, कॉफी किंवा स्मोकिंग, अल्कोहोल, ही आहारातली कारणं आहेत. विहार म्हणजे तुमची दिनचर्या ऐकून, तर त्याच्यामध्ये अर्थातच जागरणं आहेत. विनाकारण केलेली जागरणं, रात्री स्क्रोल करत बसणं, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. कारण त्याच्यामुळे त्या ब्लू लाईटला आपली स्किन एक्सपोज होते. फक्त डोळ्यांवरच ताण येत नाही त्याचा, तर स्किनवर पण ताण येतो, झोपेची क्वालिटी पण बिघडते. बिघडलेली झोप हे एक महत्त्वाचं कारण आहे मेलानोसाइटला आणखी प्रमोट करण्याचं, किंवा मेलॅनिन जे आहे त्वचेतलं ते आणखी सिक्रेट होते याच्यामुळे, जेव्हा झोप कमी होते त्यामुळे. आणि तिसरं कारण म्हणजे विचार.
आयुर्वेदामध्ये क्षुद्र रोगांमध्ये या व्यंगाचा किंवा वांगांचा समावेश केला आहे आणि त्याच्यात सांगताना म्हटलंय चिंता, शोक, भय आणि क्रोध हे 4 कारणांमुळे व्यंग किंवा वांग येतात. आपण नेहमी म्हणतो ना, काळजी वाटली की चेहरा काळवंटो म्हणतो ना आपण, ते अगदी परफेक्टली खरं आहे. म्हणजे झोप, अपुरी झोप आणि काळजी यांचा परिणाम सगळ्यात जास्त होतो चेहऱ्यावरच्या काळपटपणामध्ये आणि त्याच्यावर संशोधन पण झालेलं आहे बरं का. तुम्ही स्वतःसुद्धा कधीतरी स्वतःचाच एक झोप अपुरी झालेली असतानाचा एक फोटो आणि झोप छान झाली की दुसऱ्या दिवशीचा एक फोटो घेऊन बघा. काहीही मेकअप न करता, काहीही फिल्टर्स न लावता, तर तुम्हाला कळेल की चांगली झोप फ्रेश चेहऱ्यासाठी, त्वचेसाठी किंवा ग्लोसाठी स्किनच्या खूप आवश्यक आहे. नक्कीच. पण आता यासोबतच असं एक होतं ना, की बऱ्याचदा थोडंसं स्किन काळी पडायला लागलं की लोक म्हणतात नाही हार्मोनल इम्बॅलन्स झाला आहे. तर मला तेही जाणून घ्यायला आवडेल की हार्मोनल इम्बॅलन्स काळ्या त्वचेशी कसा निगडीत असतो एक्झॅक्टली. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सध्या थायरॉईडचं पण प्रमाण खूप वाढलं आहे. फक्त महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्ये सुद्धा थायरॉईड आहे, महिलांमध्ये PCOD आहे आणि मेटॅबॉलिक डिसऑर्डर आहेत. विशेषतः इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी जेव्हा वाढते तेव्हा त्वचेचा रंग काळपट होण्याकडे कल असतो. विशेषतः मानेच्या भागांवर काळपटपणा येतो किंवा अंडरआर्म्समध्ये काळपटपणा येतो. तेव्हा तुमच्या हार्मोन्समध्ये एकतर गडबड झालेली असू शकते किंवा तुमचा शुगर मेटाबॉलिझम जो आहे तो बिघडलेला असू शकतो. त्याच्यामुळे बरेचदा माझ्याकडे जे पेशंट येतात, PCOD असेल तर आधी एकतर वाढलेल्या वजनाकडे लक्ष जातं. PCODमध्ये अनवॉन्टेड फेशियल हेअर असतात त्यांना, आणि तिसरी गोष्ट मानेवर काळपटपणा आलेला असतो, अंडरआर्म्समध्ये काळपटपणा असतो, पोटावर किंवा थाईजवर काळपटपणा आलेला असतो आणि हे लक्षण मेटाबॉलिक डिसऑर्डर किंवा हार्मोनल डिसऑर्डरचं असू शकतं, ज्यामुळे त्वचेवर काळपटपणा दिसतो. ओके. पण आता मग ह्या जे डार्क पॅचेस आहेत त्वचेवरचे किंवा मानेवरचे किंवा बाकीच्या शरीरावरचे, त्याला कॉस्मेटिक इश्यूज म्हणून बघायला पाहिजे का त्याला मेडिकेशन आणि मेडिकल इश्यू म्हणून बघायला पाहिजे? कारण सामान्य माणसाचं खूप हे होतं की अरे काहीतरी आलं आहे, पिंपल आली आहे, म्हणजे साधं डोळ्याखालचं काळपटपणा घेत आपण आलं आहे, मग बाजारात जा, ही क्रीम लाव, ती क्रीम लाव, ते लाव. पण ॲक्च्युली मग ते तसं होत नाही. मग त्याला तुम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून कसं बघता? सगळ्यात पहिल्यांदा जसं कारणं आहेत ना, आहार, विहार आणि विचार, तर आयुर्वेद प्रत्येकाकडे मूलगामी एक विचार करणारं शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये निदान परिवर्जन हाच चिकित्सेचा पहिला भाग सांगितला आहे. निदान म्हणजे त्याचं कारण आणि परिवर्जन म्हणजे ते दूर करणं. कुठलीही समस्या, कुठलेही आजार असेल तर तो मुळापासून दूर करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी निदान परिवर्जन खूप आवश्यक आहे. म्हणजे ज्या कारणांमुळे ती समस्या होते ती दूर करणं. लोकांचा फक्त कल असतो की जाऊन डॉक्टर हे औषध द्या आणि लगेच बरं झालं पाहिजे. असे बरेच पेशंट स्किन स्पेशालिस्टकडे फिरून त्यांच्या वाऱ्या करून भली मोठी फाईल घेऊन आमच्याकडे येतात, पण त्यांनी स्वतःच्या आहारात किंवा स्वतःच्या दिनचर्येत बदल केलेला नसतो. मी त्यांना विचारते किती वाजता झोपतात, रात्री 1-2 वाजता झोपतात, दिवसातनं किती वेळा चहा कॉफी घेतात, एक 4-5 कप मॅडम, फार जास्त नाही. स्मोकिंग हो कधीतरी करतो, ड्रिंकिंग हो कधीतरी करतो, आणि स्ट्रेस तर अगदी सगळ्यांच्या सध्या 5वीला पुजलेला आहे. मग जर ही सगळी कारणं तुम्ही दूर करणार नसाल तर कुठलंही क्रीम वापरा, कितीही कॉस्मेटिक्स वापरा किंवा कुठलंही औषध घ्या, तुम्हाला फायदा होत नाही. त्याचं कारण हे आहे, मी सगळ्याच पेशंटना नेहमी सांगते की 50% रोल तुमच्याकडे असतो कुठलाही आजार बरा होण्यासाठी आणि 50% डॉक्टरकडे असतो. म्हणून स्किन जर चांगली हवी असेल, याच्यामध्ये फक्त चेहऱ्याची नाही बरं का, पूर्ण तुम्हाला, आपण स्किन हा सगळ्यात मोठा अवयव आहे आपला, सगळ्यात मोठं ज्ञानेंद्रिय आहे. म्हणजे सगळ्या ऑर्गन्समधला बिगेस्ट ऑर्गन इज स्किन आणि खूप ॲब्सॉर्बंट आहे स्किन. स्किनवर सगळ्या गोष्टींचा खूप लवकर परिणाम होतो, तुमच्या आतल्या हेल्थचा आणि बाहेरच्या कंडिशन्सचा पण. मग तुम्हाला आतमधनं न्यूट्रिशन कसं मिळतंय ते पण स्किनवर रिफ्लेक्ट होत असतं. बऱ्याच जणांचे कोपर काळे होत असतात, गुडघे काळे होतात, फ्रिक्शन झालं तर चपलांच्या तिथे काळे डाग पडतात आणि काळे डाग पडले तर ते लवकर बरे होत नाहीत, अशी पण कोणाकोणाची टेंडन्सी असते. तर त्यांची स्किन पातळ असते किंवा हायड्रेशन कमी पडलेलं असतं, पाणी पिण्यात काही चुका असतात आणि खाण्यामध्ये चुका असतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे जर स्किन काळी होत असेल तर तिथे करेक्शन करणं महत्त्वाचं आहे. तर आता करेक्शन कसं करायचं? पहिलं करेक्शन आहारातलं करायचं अर्थातच. हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे आपल्याला माहिती आहे, पण त्याचा अतिरेक करायचा नाही ही दुसरी गोष्ट. की बरेच पेशंट मला सांगतात 4-5 लिटर पाणी पितो मॅडम आम्ही, पण त्यांनी भूकच जाते निघून, अग्निमांद्य होतं, तुमचं पचन बिघडतं. त्याच्यामुळे अतिरेक करू नका कुठल्याच गोष्टीचा. जेव्हा तहान लागेल तेव्हा योग्य पाणी पिणं हे पहिली गोष्ट. दुसरं आहे आहार. आहारामध्ये एक तुम्हाला सोपं लक्षात राहावं म्हणून मी एक 4-5 गोष्टी सांगते ज्यामुळे स्किनला कोलॅजन निर्माण करायला मदत होते. अशी 5 सुपर फूड्स मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं आहे आवळा. बेस्ट सुपर फूड फॉर स्किन. तुम्ही आत्ता TV वरच्या कुठल्याही ॲड पहा,
कुठल्याही सोशल मीडियावरच्या ॲड पहा, तुम्हाला एक 4-5 ॲड गेल्या की एक व्हिटॅमिन सी सिरमची ॲड दिसेल, नक्कीच. तुम्ही कुठल्या पण वयोगटातले असा. करेक्ट. तर तेव्हा माझ्या मनात येतं की व्हिटॅमिन सी सिरम लावून जर एवढा फायदा होत असेल तर पोटातून घेऊन किती फायदा होईल. नक्कीच. म्हणजे सोपं काय आहे, प्रॅक्टिकल काय आहे आणि महत्त्वाचं काय आहे. जरी जाहिरातीमध्ये काहीही दाखवत असले तरी व्हिटॅमिन सी पोटातनं घेतलं तर तुमच्या स्किनला फायदा होणार आहे. वरवरनं तुम्ही 2 थेंब लावणार आहे ते. बरोबर. पण जर तुम्ही रोज आवळा खाल्ला, आवळ्याचं चूर्ण खाल्लं, आवळ्याचा ज्यूस घेतला अर्थात ताजा ज्यूस, किंवा च्यवनप्राशसारखी काही प्रॉडक्ट्स खाल्ली, तर स्किनला जे नरिशमेंट मिळतं त्याच्यातून जे कोलॅजन तयार होतं त्यातून आतून ग्लो येतो. बरोबर. ते निखार शब्द वापरतात की नाही, तो आतून येणारा असतो, तो वरनं येणारा नसतो. नक्कीच. हां, तर आवळा हे एक सुपरफूड झालं, ते तुमच्या आहारात असायलाच हवं. सीझन आहे सध्या, तर तुम्ही सीझनमध्ये ताजा आवळ्याचा ज्यूस घ्या. शक्यतो बॉटलमधला घेऊ नका, कारण प्रिझर्वेटिव्ह असतात त्यात. बरोबर. किंवा मग वर्षभर घ्यायचा असेल तर खात्रीचा आवळा चूर्ण रोज 1 चमचा घेऊ शकता तुम्ही. त्याने पित्त कमी होतं, रक्तशुद्धी होते, व्हिटॅमिन सी मिळतं, इम्युनिटी चांगली होते, एजिंग प्रोसेस स्लो होते आणि त्याचा स्किनला खूप छान फायदा होतो. आता याच्यात ना एक खूप मोठा रोल येतो. काही लोक आवळा कँडी खातात आणि मला ते विचारायचं आहे की त्याचा कसा इम्पॅक्ट होतो, कारण आपण शुगर नको म्हणतो आणि आवळा कँडी तर म्हणजे पार ती अशी हो, हो, घोळून हो. केलेली वरून भरपूर शुगर लावलेलं असते. हो, भरपूर शुगर असते. म्हणजे माझ्या मते 1 किलो आवळा कँडी बनवण्यासाठी जवळजवळ अर्धा ते पाऊण किलो साखर लागते. बरोबर. म्हणजे तुम्ही 1 आवळ्याचा तुकडा आणि त्याबरोबर 1 चमचा साखर खाताय असा याचा अर्थ. Correct. म्हणून माझा सल्ला असतो की आवळा चूर्ण सगळ्यात सेफ आहे, बेस्ट आहे. हां, त्याच्यात साखर जात नाही, शिवाय प्रिझर्वेटिव्स काही नाहीत, कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म आहे. तर तो तुम्ही पाण्यात 1 चमचा घेऊ शकता, मधाबरोबर घेऊ शकता. आणि जर लहान मुलं असतील, खूप एनर्जी पण गरजेची असेल, तर च्यवनप्राश घेऊ शकता. च्यवनप्राश बेस्ट रसायन आहे सगळ्याच गोष्टींसाठी, तसं स्किनसाठी पण खूप छान काम करतो. ओके. तर हे झालं पहिलं सुपरफूड. बरोबर. आता सुपरफूड नंबर 2 स्किनसाठी विशेष करून काळ्या मनुका. ओके. काळ्या मनुकांमध्ये पण असे काही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत ज्यामुळे स्किन सॉफ्ट व्हायला मदत होते, विशेषतः ज्यांना पित्त आहे त्यांच्यासाठी. ओके. आता उन्हाळा सुरू होईल, बऱ्याच जणांना उष्णतेच्या तक्रारी होतात, त्यामुळे मग स्किनवर रॅश येणे, लालसर चट्टे येणे आणि अनइव्हन स्किन टोन किंवा पिंपल्स येणे, खूप ऑइली स्किन होणे. अशा वेळी काळ्या मनुका घेतल्या तर रक्तशुद्धी होते, पित्तशुद्धी होते. जे पित्त शरीरात जमा होत आहे किंवा उष्णतेमुळे त्रास होत आहेत, ती पित्त निघून जायला मदत होते, कारण ते मृदू रेचक आहेत. पोट साफ करायला पण मदत होते त्याची. म्हणून रोज सकाळी एक 15 ते 20 काळ्या मनुका एक अर्धा तास पाण्यात भिजवून धुवून तुम्ही उपाशीपोटी चावून खाऊ शकता. त्याचा खूप छान उपयोग होतो. हे झालं सुपरफूड नंबर 2. तिसरं सुपरफूड प्रत्येकाच्या किचनमध्ये आहे आणि ते आहे हळद. ओके. त्याला कांचनी असं खूप छान नाव दिलं आयुर्वेदाने. वर्ण्या, कांचनी, सुवर्णा अशी त्याची पर्यायी नावं आहेत. बरोबर. सुवर्णा म्हणजे सुवर्णा, करेक्ट. वर्ण सुंदर करणारी आहे. कांचनी म्हणजे सुवर्णाप्रमाणे वर्ण करणारी आहे. हळदीचं कर्क्युमिन जे आहे की नाही, ते स्किनला खूप छान ग्लो देतं. आणि उगाचच नाही, सगळे ॲडव्हर्टायजेस असतात ना, टर्मरिक क्रीम वगैरे, तर लावून सुद्धा फायदा होतोच, पण पोटातून घेऊन अजून होतो. आणि विशेष म्हणजे कर्क्युमिन फॅट सोल्युबल आहे, म्हणून आपण ते फोडणीत वापरतो, म्हणून आपण दुधात वापरतो. बरोबर. म्हणून हळद कधी पण दूध, तूप, तेल अशा गोष्टींबरोबर खाल्ली तर कर्क्युमिनचं ॲब्सॉर्प्शन चांगलं होतं आणि स्किनला खूप फायदा होतो. ते एक म्हण माहिती असेल ना, पी हळद आणि हो गोरी. हां, म्हणजे इतका इन्स्टंट त्याचा रिझल्ट येत नाही हे सांगण्यासाठी ती म्हण आहे की हळद बरेच दिवस घेतली तर त्याचा छान रिझल्ट स्किनवर दिसतो. म्हणून ज्यांना इव्हन स्किन पाहिजे, स्किनच्या तक्रारी नको आहेत, त्यांनी दुधामध्ये किंवा तुपामध्ये थोडीशी हळद घालून रोज उपाशीपोटी घ्यायला हरकत नाही. त्याच्यानंतर गरम पाणी प्यायचं आणि खूप छान रिझल्ट दिसतात त्याचे. हे झालं सुपरफूड नंबर 3. आता सुपरफूड नंबर 4 ते आहे डाळिंब. ओके. फळांमधलं एक काय म्हणायचं, थोडं दुर्लक्षित झालेलं फळ, आपल्याला ते सुपरफूड वाटत नाही. हाय स्टँडर्ड म्हणू हो शकतो आपण. हो. पण सुपरफूड्समध्ये आयुर्वेदामध्ये आम्ल वर्ग सांगितलेला आहे, म्हणजे आंबट गोष्टींचा वर्ग सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त 2-3च गोष्टी अशा आहेत ज्या आंबट असून पित्त वाढवत नाहीत. ओके. आवळा, मनुका आणि डाळिंब, तीनही आपल्या या सुपरफूड कॅटेगरीत आलेत स्किनच्या. व्हिटॅमिन सीचं तुम्ही महत्त्व ऐकलं असेल स्किनसाठी पण, इम्युनिटीसाठी पण. व्हिटॅमिन सी आजकाल ग्लुटॅथॉन कॅप्सूल्समध्ये पण ते वापरलं जातं. व्हिटॅमिन सी ग्लो चांगला यावा आणि एजिंग स्लो व्हावं म्हणून, इम्युनिटी चांगली व्हावी म्हणून. इतकं व्हिटॅमिन सी महत्त्वाचं आहे. आणि मला खूप आश्चर्य वाटतं की आयुर्वेदाने कसं काय इतक्या हजारो वर्षांपूर्वी शोधून काढलं असेल की याचा उपयोग स्किनला होणार आहे, याचा इम्युनिटीला होणार आहे. आता त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढून संशोधक परत सिद्ध करतायत की व्हिटॅमिन सीमुळे स्किन चांगली होते, डोळे चांगले होतात. कोविडमध्ये सगळ्यांनी त्याच्या कॅप्सूल्स पण घेतल्या असतील व्हिटॅमिन सीच्या.
तर हे असं विटॅमिन सी जर आपण नॅचरल सोर्सेसमधनं घेतलं तर त्याचा आणखी चांगला फायदा होतो. म्हणून डाळिंब एक आहारात असणं महत्त्वाचं आहे. आयुर्वेदानुसार स्किन जी आहे किंवा त्वचा आहे ना, ती रस आणि रक्तधातू या 2 धातूंच्या आरोग्यावर अवलंबून असणारी एंटिटी आहे. म्हणजे तर जसं दूध तापवल्यावर साय येते तसं रक्तधातूवरचा वरचा थर म्हणजे त्वचा आहे. क्षीरात संतानिका इव असं म्हटलंय, म्हणजे दुधावरच्या साईप्रमाणे. आता जर दूधच चांगल्या क्वालिटीचं नसेल तर अर्थात साय येणार नाही चांगली. सेम तसंच रक्तधातू चांगला नसेल तर तुमची स्किन चांगली होणार नाही. मग रक्तप्रसादक असं काहीतरी आहारात तुमच्या हवं. तर ही सगळी जी मी आत्ता औषधं सांगितली ती रक्तप्रसादक आहेत. प्रसादक म्हणजे रक्ताला प्रसन्न करणारी आहेत, रक्तातली उष्णता कमी करणारी आहेत. बरेचदा अनइव्हन स्किन टोन असतो त्याचं कारण पित्तदोष असतं. ज्यांना पित्त होतं त्यांना वारंवार रॅशेस येतात आणि वात असतो त्यांना काळपट चट्टे येतात. तर या दोन्ही दोषांना बॅलन्स करण्यासाठी आणि रसरक्त धातूचं प्रसादन करण्यासाठी डाळिंब खूप महत्त्वाचं आहे. तर डाळिंब जेव्हा सीझन असेल तेव्हा तुम्ही अवश्य रोज एक डाळिंब खा. आणि आता सुपरफूड नंबर 5 काय म्हणायचं त्याला, लक्झरी कॅटेगरीमधलं एक द्रव्य आहे ते म्हणजे केशर. केशर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सौंदर्याचं प्रतीक आहे. आणि चांगल्या गुणवत्तेचं केशर लावण्यासाठी सुद्धा आणि पोटातून घेण्यासाठी सुद्धा खूप छान त्याचा रिझल्ट येतो. त्याच्यामधलं जे क्रोसिन नावाचं अँटीऑक्सिडंट आहे त्याच्यामुळे स्किनचं जे काळपटपणा येण्याच्या सेल्स असतात त्याला फाईट करायला मदत करतं केशर. आणि याचं सुद्धा पुन्हा तसंच की फॅट सोल्युबल असल्यामुळे मग आपण ते दुधात उकळून घेतो. 1, 2 ते 3 काड्या केशराच्या जर रोज दुधात उकळून घेतल्या किंवा तुपात तेलात टाकल्या तर त्याच्यातून जे ॲब्सॉर्प्शन होतं त्यामुळे स्किन खूप छान होते. त्यामुळे ज्यांना स्किन चांगली हवी आहे त्यांनी केशर, हळद यांचा वापर लावण्यासाठी पण करायला पाहिजे आणि पोटातून घेण्यासाठी पण केला पाहिजे. आणि आवळ्याचं सुद्धा तसंच की आवळा रोज घेतला पाहिजे. हे सगळं केलं तर स्किन छान राहणार, याच्यात काही शंकाच नाही. आता केशर बोलल्यानंतर बऱ्याच लोकांच्या कमेंट येतील म्हणून खायला परवडणार आहे का केशर? कारण त्याच्याऐवजी कॉस्मेटिक लोकांना पटकन परवडतात. कारण कॉस्मेटिक कसं आहे, तुम्हाला त्या तुमच्या व्हरायटीनुसार मिळतं ना. म्हणजे तुला 5 रुपये खर्च करायचं तर 5 रुपयाचं पण कॉस्मेटिक आहे, तुला 500 रुपये खर्च करायचं तुझ्याकडे 500 रुपयाचं सुद्धा कॉस्मेटिक अवेलेबल आहे. बरोबर आहे. मग केशरला हे आपण ऑप्शन दुसरे सांगितले ते आहेत. हळद प्रत्येकाच्या घरात आहे, हळद घेऊ शकतो आपण, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी केशर घ्यावं. कारण आजकाल माझं असं निरीक्षण आहे बरं का की तरुण वर्गात म्हणा, एकूणच सगळ्यांकडे दिसण्याचा आणि एक प्रेझेंटेबल राहण्याचा कल खूप असल्यामुळे म्हणजे काहीही किमतीची लोक प्रॉडक्ट्स विकत घेतात. मल्टीविटॅमिन्स सप्लिमेंट्स घेतात, काही घेतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते करण्यापेक्षा हे केलेलं जास्त बेटर. ज्याला जे परवडेल ते त्यांनी घ्यावं, पण या सगळ्यांचा समावेश आहारात केला पाहिजे. आणखी आयुर्वेदात काही औषधं पण सांगितलेली आहेत जी स्किनसाठी चांगली आहेत. ती याच्यापेक्षा थोडी काय म्हणायचं प्रॅक्टिकली अफोर्डेबल पण आहेत. जसं मंजिष्ठा आहे, अर्थात ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्याची औषध आहेत. मंजिष्ठा नावाचं औषध आहे, त्याचं लॅटिन नावच आहे रुबिया कार्डिफोलिया. मी आज ते दाखवायला आणलं नाही, पण रुबिया म्हणजे रुबीसारखा रंग असतो. आता आमचं हे कुंकुमादी आहे बघा, याला असा रुबीसारखा रेड कलर आहे. दिसतोय की नाही मला माहीत नाही, पण असा रुबीसारखा रेड कलर त्या मंजिष्ठामुळे याला आलेला आहे. तर हे मंजिष्ठा जे आहे ना रुबिया, ते लावण्यामुळे पेनिट्रेट करण्याची म्हणजे सूक्ष्मगामी आहे, स्किनच्या सूक्ष्म सेलपर्यंत जाऊन तिथला जो काळपटपणा आहे तो कमी करण्याची ताकद मंजिष्ठामध्ये आहे. म्हणून मग आम्ही पोटातून देण्यासाठी पण मंजिष्ठा वापरतो आणि ॲप्लिकेशनसाठी मग मंजिष्ठेपासून तयार केलेली काही औषधं वापरता येतात. तर असं मंजिष्ठा, ज्येष्ठमध, गुळवेल अशी काही जी औषधं आहेत ती मेलॅनोसाईटला फाईट करून काळपटपणा कमी करायला मदत करतात. त्यामुळे पोटातनं अशी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं आणि हे सुपर फूड्स मी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगितले जे प्रत्येकाला प्रॅक्टिकली अवेलेबल होतील त्यांचा समावेश करणं. हे 2 झाले आहारातले बदल. मला वाटतं सुपर फूड तर ते एनिवेज तुम्हाला सुपर एनर्जी पण देणार आहेत आणि सगळ्या गोष्टी देणार आहेत. सगळ्याच दृष्टीने विदाऊट सल्ल्याने पण खाऊ शकता, पण डेफिनेटली त्याला काही जर तुम्हाला त्रास झाला तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांना एकदा कन्सल्ट केलंच पाहिजे. औषधांसाठी कन्सल्टेशनची गरज आहे, आहारासाठी नाही. औषधांसाठी जी मी मंजिष्ठा, गुळवेल अशी औषधं सांगितली त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेणं आवश्यक आहे. हा झाला पहिला पार्ट आहाराचा. दुसरा पार्ट विहार. नुसतंच सगळं खाऊन होईल का? सगळे पेशंट म्हणतात की मॅडम आम्ही सगळं इतकं छान असतो ना डाएट आमचा, आम्ही बाहेरचं खात नाही, चहा कॉफी घेत नाही, नाही का, आणि हे खातो ते खातो. सुपर फूड्सची तर म्हणजे अगदी भरपूर सुपर फूड्स कोणी सांगितलं की ते सुपर फूड.
मग तरी पण स्किन का बरं अनइव्हन असते, Correct. स्किनवर पॅचेस का बरं येतात, का बरं एजिंग होते लवकर, तर त्याचं कारण कदाचित विहार असू शकतो, म्हणजे तुमची दिनचर्या असू शकते. कारण तुम्ही आहार काय घेताय त्यापेक्षा तो कसा पचतोय, त्याचं ॲब्सॉर्प्शन कसं होतंय आणि तो स्किनपर्यंत पोहोचतोय का, हे महत्त्वाचं आहे ना. नक्कीच. नुसतंच रोज आवळा खाऊन उपयोग नाही, त्यासाठी तुमची पचनशक्ती चांगली आहे का, ॲब्सॉर्प्शन त्याचं व्यवस्थित होतं आहे का, हे पण महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणून त्यासाठी पोट साफ असणं महत्त्वाचं. मागे पण आपण एपिसोड आम्ही जो ते केला होता सांगतो, ज्यांना बघितलं नसेल नक्की चेक करा. मॅमसोबत आपण पोट साफ होण्यासाठी किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह होण्यासाठी एक एपिसोड केलेला आहे आणि खूप सुंदर झालेला आहे. म्हणजे बऱ्याच कमेंटही आलेल्या आहेत त्याचा सुंदर प्रकारे. तर नक्की एकदा चेक करू शकता, लिंक इथे कुठेतरी असेल. येस. तर पोट साफ असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सुपर फूड्स खाण्याच्या आधी पोट साफ असलं तर त्याचं ॲब्सॉर्प्शन चांगलं बरोबर. होईल. सगळे जे विटॅमिन्स मिनरल्स आवश्यक आहेत स्किनला तर ते त्याच्यातनं मिळतील. तर हा झाला पहिला पार्ट की पचन व्यवस्थित असणं. दुसरं स्किनमध्ये एक महत्त्वाचा रोल आहे तुमच्या झोपेचा. ब्युटी स्लीप जे म्हणतात ते उगाच नाही. मी मगाशी म्हटलं तसं की पुरेशी आणि योग्य वेळी केलेली झोप ही स्किन रिपेअर पण करते आणि रिजनरेट पण करते. दोन्ही करण्यासाठी झोप खूप आवश्यक आहे. त्यामुळे कधीही 6-7 तास झोपून चालणार नाही. तर जो रिपेअरिंगचा काळ आहे ना आपल्या शरीराचा तो साधारण 11-12 वाजता सुरू होतो आणि 2-3 तास ते रिपेअरिंग चालतं. तर त्या काळात झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. त्या काळात झोप घेतली नाही तर पित्तदोष वाढतो, तो पित्ताचा काळ आहे कारण. आणि मग स्किनवर त्याचं रिफ्लेक्शन दिसायला लागतं, केसांवर दिसायला लागतं, डोळ्यांवर, म्हणजे जे सौम्य घटक आहेत त्याच्यावर त्याचं रिफ्लेक्शन दिसायला लागतं. म्हणून झोप महत्त्वाची विहारामध्ये. आणि तिसरं अर्थातच एक्सरसाइज, तुमची ॲक्टिव्हिटी दिवसभराची. तुम्ही जर दिवसभर एकाच जागी बसून असाल तर अर्थातच सगळेच फ्री रॅडिकल्स किंवा शरीराला हानिकारक घटक वाढतात आणि सगळ्याच प्रकारे त्याचं नुकसान होत जातं. त्यामुळे ॲक्टिव्ह असणं खूप महत्त्वाचं. म्हणजे विहारामध्ये तुमची जीवनशैली पूर्ण जी आहे ती त्याच्यावर परिणाम करते. याचा सगळ्यांनी त्याचा पण म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे. हे पॉईंट्स पण लक्षात घेतले पाहिजेत. आणि तिसरा मुद्दा आहे विचार. स्किनच्या बाबतीत तर आयुर्वेदातल्या आचार्यांनी विचार हा फॅक्टर सगळ्यात आधी घेतलाय. आपण तरी आहाराविषयी बोललो, मग विहाराविषयी आणि मग विचाराविषयी. तर तिथे त्यांनी सगळ्यात आधी स्किनमध्ये हा फॅक्टर घेतलाय. कारण रसधातू रक्तधातू बिघडण्याचं कारणच मूळ मानसिक भाव असतं, स्ट्रेस फॅक्टर असतो. नक्कीच. त्याच्यामुळे चिंता जर सतत वाटत असेल तुम्हाला, कुठल्याही गोष्टीची चिंता, आजकाल छोट्या कारणांची लोक चिंता करतात. कधी कधी तर माझी स्किन खराब दिसतीये त्याचीच चिंता इतकी करतात. बरेच पेशंट माझ्याकडे म्हणजे अगं नाही आहे तुला एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही पण मॅडम मला ते एकदम सेलिब्रिटी टाईप स्किन पाहिजे, ते ग्लॉसी कोरियन स्किन पाहिजे प्रत्येकाला. तर याचा पण स्ट्रेस घेऊन फायदा नाही. पहिलं एक तर तुमचं कॉम्प्लेक्शन जे आहे, रंग जो आहे तो जेनेटिक आहे. बरोबर. तो तुम्ही बदलू शकत नाही काहीही करून. नक्कीच. जशी काही त्वचा आहे, सावळी असेल तरी ती हेल्दी असणं महत्त्वाचं आहे, त्याच्यावर ग्लो असणं महत्त्वाचं आहे आणि तो आतून येतो. तुम्ही आनंदी असाल, प्रसन्न असाल तर सावळा चेहरासुद्धा छान दिसतो. आणि एखादा उदास असेल, अगदी कोरियन स्किन आहे पण उदासच आहे अगदी, तर आपल्याला त्या माणसाकडे बघावं पण वाटत नाही. त्याच्यामुळे नुसतं स्किनच्या काय म्हणायचं त्याला फेअरनेसकडे लक्ष न देता स्किनच्या हेल्थकडे लक्ष देणं आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं प्रसन्न राहणं हे खूप महत्त्वाचं आहे विचारांच्या फॅक्टरमध्ये. जर सतत चिडचिड करणारा माणूस आहे, खूप अँझायटी आहे, स्ट्रेस खूप हायर आहे, तर त्याची कारणं आहेत. संशोधनाने प्रूव्ह केलेलं आहे की स्ट्रेस हार्मोन्स वाढतात आणि त्याच्यामुळे मग स्किनवर काळपट डाग येतात. बऱ्याच ठिकाणी येतात, विशेषतः मानेवर येतात किंवा वांग येतात त्याच्यावर, किंवा डोळ्यांखाली काळपट सर्कल्स येतात. दृश्य भागांकडेच आपलं लवकर लक्ष जातं. जनरली लोक कोपर, गुडघे काळे झाले तरी फारसं लक्ष देत नाहीत. ॲक्च्युली तिथे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे की खूप ड्राय झाली आहे का स्किन, त्याच्यामुळे काळपटपणा येतोय. आंघोळीच्या वेळेस बऱ्याच जणांना खूप स्क्रब करण्याची सवय असते किंवा अजिबातच घासण्याची म्हणजे सवयच नसते, नुसतं पाणी घेतलं की झालं. तर आंघोळसुद्धा खूप महत्त्वाची आहे स्किनच्या आरोग्यासाठी. एक 5-7 मिनिटाचाच उपक्रम आहे पण तो स्किनसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही रोज करता पण जर त्याकडे लक्ष नाही दिलं तर त्याचा त्रास होतोय. त्रास म्हणजे खूप गरम पाणी घेण्याची सवय असते कोणाला, त्यामुळे ड्राय होते, पातळ होते स्किन आणि मग अनइव्हन होते किंवा रॅशेस येतात. कारण हायड्रेशन त्यातलं निघून जातं खूप गरम पाण्यामुळे, खूप स्ट्रॉंग साबण वापरल्यामुळे, वारंवार वेगवेगळे बॉडी वॉश वापरल्यामुळे, खूप स्क्रब केल्यामुळे, ह्या सगळ्या कारणांमुळे स्किनचं हायड्रेशन कमी होतं, पातळ होते आणि काही समस्या सुरू होऊ शकतात. त्याच्यामुळे आंघोळ करताना सुद्धा काही भागांना व्यवस्थित दाब देऊन, प्रेशर देऊन चोळणं महत्त्वाचं आहे. माइल्ड साबण वापरणं तुमच्या स्किन टाईपनुसार, कोणाची ऑइली असते स्किन, कोणाची ड्राय असते. जर खूप ऑइली स्किन असेल तर उठणं वापरा पाण्यात घालून, खूप ड्राय असेल तर कधी दुधात घालून वापरा. पण त्यासाठी अवेअरनेस पाहिजे.
थोडं कोमट पाणी वापरा, खूप गरम पाणी वापरू नका. त्यामुळे पण स्किनचं मॉइश्चर मेंटेन व्हायला मदत होते. ओके. तर हे आंघोळ हा फॅक्टरसुद्धा विहारातच घेता येईल, कारण तो दिनचर्येचाच आपला एक भाग आहे. बरोबर. आता तुम्ही एवढं सगळं समजून सांगितलंय, तरी कमेंटमध्ये हेच आहे ना, की डोळ्याखाली डार्क सर्कल आहेत आणि त्याच्यासाठी काय करू स्पेसिफिकली? एकतर पुरेशी आणि वेळेवर झोप, ओके. पहिली गोष्ट. दुसरं गोष्ट, स्क्रीन झोपण्यापूर्वी 1 तास बंद. ओके. हे सध्या लोकांना अवघड वाटायला लागलेलं आहे, करेक्ट. पण तरीही त्यासाठी प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे झोपेची क्वालिटी पण तुमच्या सुधारते आणि स्किन टोन पण सुधारतो जेवढी तुम्ही स्क्रीन कमी पाहाल. कारण डोळ्यांभोवतीची त्वचा खूप नाजूक आहे, पातळ आहे. एकूणच तुमच्या शरीरात काही बदल झाले तर ते रिफ्लेक्ट करणारं हे म्हणजे तुमचा आरसा म्हणजे तुमची त्वचा आहे. बरोबर. तुमच्या आतमध्ये काहीतरी बिघाड झाला की तो रिफ्लेक्ट होणार स्किनवर. त्यातही चेहऱ्याच्या स्किनवर आधी होणार, कारण ती पातळ आहे. त्यातही डोळ्यांखालची स्किन आणखी पातळ आहे चेहऱ्याच्या स्किनपेक्षा. त्यामुळे ते बदल लवकर रिफ्लेक्ट होतात. बरेचदा ॲनिमिया एक कारण असू शकतं, ओके. आणि भारतीय स्त्रियांमध्ये खूप कॉमन कारण आहे ॲनिमिया. त्याच्यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात. हेरिडिटी असते, कोणाकोणाच्या घरातच बऱ्याच म्हणजे 2-3 पिढ्या झालं असतातच डार्क सर्कल्स, तर त्यांनी थोडी लवकर काळजी घ्यायला पाहिजे. तिसरं आहे की अपुऱ्या प्रकाशात किंवा चुकीच्या पद्धतीनं वापरलेली स्क्रीन. दिवसभर जर तुमचं स्क्रीनवरच काम आहे, पण तुम्ही ती स्क्रीन खूप जवळ ठेवली आहे किंवा त्याला काही प्रोटेक्शन नाही आहे, ब्लू लाईटचं फिल्टर्स नाही आहेत, तर त्यामुळे पण डोळ्यांवर ताण येतो. चौथी गोष्ट आहे, बरेचदा लोक डोळ्यांच्या आरोग्याकडे केलेलं दुर्लक्ष, म्हणजे कोरडे होत आहेत डोळे किंवा नंबर आहे तरी पण चष्मा न लावणे, याच्यामुळे जे मसल्स आहेत ना ते वीक होतात, आत ओढले जातात आणि मग तिथल्या स्किनवर डार्क सर्कल्स यायला लागतात. बाकी हे आपण आत्ता पाहिलेले फॅक्टर्स आहेत, पण डोळ्यांभोवतीच्या डार्क सर्कलसाठी हे 2-3 एक्स्ट्रा फॅक्टर आहेत की डोळ्यांचं आरोग्य कसं आहे याच्यावर पण ते बरंच ठरतं, सर्कल्स कसे हे करायचे. त्याला आता उपाय म्हणजे एक 2-3 महत्त्वाचे उपाय, विशेषतः डोळ्यांखाली डार्क सर्कल्स असतील तेव्हा. एक तर डोळ्यांची काळजी, दुसरं नस्य करणं, खूप महत्त्वाचा उपाय आहे हा. नस्य म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात एक 5-5 थेंब घरचं तूप टाका. तूप अवेलेबल नसेल तर शुद्ध बदाम तेल घाला. त्यांनी डोळ्यांना नरिशमेंट मिळतं. आणि त्याच्यात एक शब्द वापरलेला आहे नस्येचं, जे फायदे सांगितलेत ना आयुर्वेदात, त्याच्यात प्रसन्न उपचित मुख असं म्हटलेलं आहे. म्हणजे नाकात औषध टाकल्यामुळे, तूप किंवा तेल टाकल्यामुळे चेहरा प्रसन्न होतो आणि उपचित म्हणजे भरून आल्यासारखा होतो. कधी कधी गाल खूप खाली जातात, डोळे खोल जातात म्हणतो की नाही आपण, ते भरून येण्यासाठी, त्याला नरिशमेंट किंवा तृप्ती, तर्पण देण्यासाठी नस्य उपचार सांगितलेला आहे. तर अगदी छोटी सवय आहे, पण सगळ्यांनी रोज नक्की करायला पाहिजे. त्याचे असंख्य फायदे आहेत म्हणजे नस्य करण्याचे. पण तुम्हाला डोळे चांगले हवे असतील, झोप चांगली हवी असेल, मेमरी चांगली हवी असेल, केस चांगले हवे असतील, तर इतका सोपा उपाय आहे की रोज रात्री झोपताना एक 5-5 थेंब नाकात तेल किंवा तूप घाला. लोकांना शिंका येतात बऱ्याच असं केल्यानंतर, की असं केल्यावर लोकांचा क्वेश्चन असतात, डोळ्यातून पाणी येतंय, खूप जोरात शिंका तुम्ही काय घालताय त्याच्यावर आहे. जर घरचं तूप घातलं तर 100% शिंका येत नाहीत. थोडं कोमट करून घालायचे, ते लिक्विड करून घालायचे. आणि बदाम तेल पण जर शुद्ध क्वालिटीचं असेल, गोड बदामांपासून बनवलेलं असेल तर 100% शिंका येत नाहीत. उलट माझ्या कितीतरी, म्हणजे मी म्हणेन हजारो पेशंटचा अनुभव आहे की त्यामुळे सर्दी खोकल्यासारखे त्रास खूप प्रमाणात बरे होतात, काहीही दुसरं औषध न घेता. इतकं नस्य सोपं आहे आणि इतकं इफेक्टिव्ह आहे. त्याविषयी गैरसमज असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारा, आपण त्याच्यावर सुद्धा एखादा एपिसोड करू, कारण खूप फायद्याचं आहे नस्य. बरेचदा काय झालं आहे माहिती का आजकाल, की कॉस्मेटिक इंडस्ट्रीचा इन्फ्लुअन्स इतका वाढलेला आहे ना, की लोकांना खूप चकचकीत पॅकिंग हवं आहे, त्याच्या जाहिराती हव्या आहेत, त्याचं प्रमोशन हवं आहे, आणि मगच ते प्रॉडक्ट इफेक्टिव्ह असं वाटायला लागतं. खरं तर असे छोटे छोटे उपाय आहेत, पण भारतीयांचा आपल्या काय म्हणायचं, इथल्या शास्त्रावरचा विश्वास बहुतेक 150 वर्षांच्या गुलामगिरीमुळे कमी झाला असावा. तो खरं कॉन्फिडंटली ते उपचार केलेत, तुम्ही वापरलेत, त्याचा अनुभव घेतला तर तुम्हाला त्याचं कळणार आहे रिझल्ट. त्यामुळे पूर्ण समाजानेच या बाबतीत एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून नस्य करायचं एक सवय लावून घेतली पाहिजे. जसं आपण रोज दात घासतो तसं रोज नस्य करा असं माझं सांगणं आहे. खूप त्यांनी बरेच कंप्लेंट्स कमी होणार आहेत. मूळ म्हणजे प्रदूषणाचा जो त्रास आहे, वारंवार होणारी ॲलर्जी आहे, ती सुद्धा नस्य केल्यामुळे कमी होणार आहे. आणि डोळ्यांना तर खूप छान फायदा होणार आहे. दुसरं, डोळ्यांसाठी ॲप्लिकेशन, ते पण तुम्ही शुद्ध तुपाचं हलका मसाज करू शकता. फक्त तूप घरी बनवलेलं असावं, किंवा मग कुंकुमादी तेल वापरू शकता सावकाश मसाज करण्यासाठी. चेहऱ्याला पण तुम्ही वांग असेल तर शुद्ध तुपाने मसाज करा किंवा कुंकुमादी तेलाने करा. चेहऱ्याला वांग असतील तर आणखी एक उपाय म्हणजे मसूर डाळीचा लेप केल्याने पण वांग खूप कमी व्हायला मदत होते. किंवा जायफळ
केशर आणि बदाम हे तुपात किंवा दुधात उगाळायचं, त्याची क्रीम करायची आणि ती रात्री लावून ठेवायची. त्यांनी पण वांग, काळपटपणा किंवा जखमांच्या जुन्या खुणा असतात, काळे चट्टे पडलेले असतात, ते जायला बरीच मदत होते. ओके. आणि सेम हे पण कोपर आणि गुडघ्यांसाठी पण यूज होऊ शकतो. हो. आणि आता ना सध्या आपण डार्क सर्कलवर बोलतच आहोत, तर आजकाल पॅचेस येतात किंवा क्लीज येतात, खूप अशा सिलिकॉन टाईप छोट्याशा असतात, त्या डोळ्यांच्या खाली ठेवायला लावतात आणि त्यामध्ये हायड्रेशन होतं आणि ते सगळं. मग खरंच ते कितपत खरं आहे? एक ना ब्युटी इंडस्ट्रीमध्ये किंवा कॉस्मेटिक्समध्ये वेगवेगळे ट्रेंड्स येत असतात बघा, की कुठली समस्या आहे ती हेरणं आणि त्याच्यावर क्विक रिलीफ देणं, असं एक तो एक काय म्हणायचं बिझनेसचा एक भाग आहे. पण सगळ्यांनाच त्यांनी फायदा होईल असं नाही. फक्त हायड्रेशनने हे डाग नाही कमी होत, त्याला मी सांगितलं तसं आतमध्ये पेनिट्रेट करणारी काही औषधं पण हवी असतात. आणि सगळ्यात चांगलं हायड्रेशन जे आहे ना, ते सिरमपेक्षा माझं असं म्हणणं आहे की तुपानी किंवा अशा कुंकुमारी तेलासारख्या ऑइल्सनी खूप छान मिळतं. कारण याच्यामध्ये कुंकुमारी तेलामध्ये पण मंजिष्ठा, ज्येष्ठमध, केशर, हळद हीच सगळी औषधं असतात आणि त्याची प्रोसेस खूप स्पेशल आहे तेलाची बनवण्याची. त्यामुळे ते तेल जवळजवळ 2-3 दिवस तयार होत असतं. तर त्या सगळ्या औषधांचा अर्क त्याच्यामध्ये उतरलेला असतो. त्यामुळे प्रत्येक सेलमध्ये पेनिट्रेट करण्याची क्षमता त्या तेलामध्ये येते. आणि हे मी म्हणत नाही बरं का, हा आयुर्वेदाचा म्हणजे 1000 वर्षांपूर्वीचा एक श्लोक मी तुम्हाला सांगते. सप्तरात्र प्रयोगेण भवेत कांचन सन्निभम कुंकुमाद्यम इदम तैलम अश्विभ्याम निर्मितम पुरा, असा श्लोक आहे. त्याचा अर्थ सांगते आता. म्हणजे 7 रात्र वापरल्यामुळे तुमची त्वचा सुवर्णाप्रमाणे उज्ज्वल होईल. हे तेल अश्वी म्हणजे अश्विनी कुमारांनी बनवलेलं आहे असं ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे. अशी त्यांनी 7 days ग्लो गॅरंटी दिलेली आहे. तरीही मला असं वाटतं की हजारो पिढ्यांनी अनुभवलेली आहे. याच्यात हर्ब्स आहेत, केमिकल्स काही नाहीत. त्याच्यामुळे माझा असा एक आग्रह आहे लोकांना की त्यांनी असे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स वापरून पाहात, तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल, रिझल्ट्स कळतील. कुठल्याही क्विक फिक्सपेक्षा असे मुळापासून जे करायचे उपाय आहेत ते करा. आणि बरेचदा कमेंट्समध्ये आता हे पण येईल की आम्ही हे सगळं करून झालं तरी जात नाही, मग पुन्हा हा एपिसोड बघा आणि आहारात विहारात सगळ्यात बदल करा. आणि तिसरी गोष्ट पेशन्स ठेवा. करेक्ट. पुन्हा तिथे मी म्हटलं ना सप्तरात्र, लोक म्हणतील 7 झाले की रात्री आता, पण तुमचा जो त्रास आहे तो वर्षानुवर्ष जुना आहे, 7-7, 8-8 वर्षांचा आहे, तो असा झटपट नाही जाणार. लक्षात, त्याला पेशन्स लागतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमची मनस्थिती पण बदलायला असं काही झटपट मी सांगितलं प्रसन्न व्हा की प्रसन्न नाही होत आहेत, त्यासाठी ट्रेनिंग लागतं, काही एक्सरसाइज लागतात, जसं प्राणायाम आहे, योगासनं आहेत, मेडिटेशन आहे. या सगळ्याचा रिफ्लेक्शन तुमच्या स्किनवर दिसणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमची लाईफस्टाईल खूपच महत्त्वाची आहे. 50% रोल ॲप्लिकेशनचा आहे, 50% रोल तुमच्या लाईफस्टाईलचा आहे. नाही, नक्कीच. आपण एक म्हणजे थोडंसं वेगळं याला मी बघेल किंवा वेगळं सांगायचा प्रयत्न करेल. आपण बघतो ना की आपल्याकडे एक क्लास पाडलेले आहेत समाजानेच, मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, हायर क्लास, अप्पर हायर क्लास. आपल्याला नेहमीच मिडल क्लास, लोअर मिडल क्लास लोकांपेक्षा हायर क्लास, अप्पर हायर क्लास लोकांच्या स्किनमध्ये डिफरन्स जाणवतो. कारण त्यांची लाईफस्टाईल मे बी थोडीशी जास्त लक्झरियस असते, की त्यांच्या ज्या सवयी आहेत किंवा जे ते स्वतःच्या स्किनला किंवा बाकीच्या गोष्टींना प्रायोरिटी देतात, ती सगळी आपल्याला देता येत नाही मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास लोकांना. आणि त्याच्यामुळे ती तफावत जाणवते. मग कुठेतरी तुम्हाला हे कळलं पाहिजे की लाईफस्टाईल ॲक्च्युली इम्पॅक्ट किती महत्त्वाचा रोल करते. मे बी या उदाहरणातून जास्त चांगलं लक्षात येईल त्याच्यात. तरी पण मला असं एक सांगावंसं वाटतं की कुठल्याही गोष्टीत दुसऱ्यांशी तुलना करणं हे स्ट्रेसचं एक महत्त्वाचं कारण आहे. ते तर आहे. जिथे आपण आहोत तिथे समाधानी राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. स्किनच्या बाबतीत आजकाल खरंच तू म्हणतोस तशी खूप कंपॅरिझन होते की त्यांची स्किन तशी मग माझी का नाही. पण तुमची प्रकृती वेगळी आहे, पहिली गोष्ट. तुमचं सराउंडिंग वेगळं आहे, तुमचा ऋतू वेगळा आहे, तुमचं व्यवसाय वेगळा आहे, तुमच्या मागे असणारे ताणतणाव वेगळे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने स्किनबरोबर दुसऱ्यांच्या कम्पेअर करण्याची गरज नाही. सेलिब्रिटीजच्या बाबतीत म्हणायचं किंवा हाय क्लासच्या बाबतीत तर ती इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची. त्यासाठी ते बोटॉक्स करतात, फिलिंग करतात आणि नाही ते प्रकार करतात. ते सगळ्यांनीच करणं शक्य पण नाही आणि योग्य पण नाही, कारण त्याचे काही दुष्परिणाम पण आहेत. त्याच्यामुळे नुसतं सुंदर दिसणं महत्त्वाचं नाही, आतमधून आपण हेल्दी असणं, फिट असणं, प्रसन्न असणं हे आपोआप त्वचेवर रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे स्किन हा काय म्हणायचं, स्किनचं सौंदर्य हा तुमच्या आरोग्याचा एक भाग झाला, हे लक्षात ठेवा. पूर्ण आयुष्य त्यासाठी किंवा पूर्ण सारखं त्याच्यावर विचार करणं,
सारखं कम्पेअर करणं यामुळे स्ट्रेस येऊ शकतो आणि तो टाळा असं माझं सांगणं आहे. नक्कीच. आता एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा मला अजून काही गोष्टी विचारायला आवडतात. त्या म्हणजे असं की एक्सटर्नल ॲप्लिकेशनचा स्किनवर कसा परिणाम होतो? कारण आपण कितीही सुपरफूड सांगितलं, कितीही काही सांगितलं तरी मला असं वाटतं लोकांना, अरे डॉक्टरांनी क्रीम नाही लिहून दिली म्हणजे डॉक्टर काही नाही असंच आहे बाबा. कारण माझ्यातच चुका सांगणारा माणूस पटकन आवडतही नाही आपल्याला. तर मग एक्सटर्नल ॲप्लिकेशनचा खरंच किती फायदा होतो आणि ते कशा प्रमाणात वापरलं पाहिजे? कारण त्याचंही खूप मोठं पेव फुटलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाल, प्रत्येक डॉक्टरकडे जाल किंवा प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जाल, तुम्हाला वेगळे ॲप्लिकेशन्स मिळतात जे एक्सटर्नल यूज करायचे असतात. एक्सटर्नल ॲप्लिकेशन्सचा खूप महत्त्वाचा रोल आहे स्किनमध्ये, कारण स्किन स्पंजसारखी आहे, ॲब्सॉर्बंट आहे. तुम्ही जे काही लावताय स्किनवर ते ॲब्सॉर्ब होते स्किनमध्ये. त्यामुळे माझा सल्ला आहे की खूप विचारपूर्वक निवडा प्रॉडक्ट. खूप जास्त केमिकल्स तुमच्या त्वचेला लाँग टर्ममध्ये हार्मफुल असू शकतात. त्याच्यामुळे काही हर्बल प्रॉडक्ट्स मी सुचवू शकते. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी घरातल्या घरात तुम्ही हळद, ज्येष्ठमध, मुलतानी माती, संत्रासाल, वाळा, चंदन ही आपल्याला माहिती असलेली औषधं आहेत. यांचा लेप बनवून लावू शकता. त्याच्यामुळे एक्स्ट्रा ऑइल आहे ते ॲब्सॉर्ब व्हायला मदत होते आणि ऑइलमुळे कधी कधी काळपटपणा असतो बऱ्याच तरुणांच्या बाबतीत विशेषतः, कारण टीनेजमध्ये खूप जास्त ऑइली होते स्किन आणि त्यांनी काळपट पडते. तर त्यांच्या बाबतीत याचा खूप छान फायदा होतो, कारण हे सगळे ऑइल ॲब्सॉर्ब करणारे घटक आहेत. ओके. एकदा दोनदा चेहरा धुणं खूप महत्त्वाचं आहे. बरेचदा आणखी एक चूक म्हणजे काही कॉमन चुका आहेत ज्या लोक करतात की नाही स्किन चांगली दिसण्यासाठी, की वारंवार चेहरा धुणं. बरोबर. टीन एजमध्ये खूप दिसतं हे की 5-6 वेळा चेहरा धुवायचा वेगवेगळे फेस वॉश लावून. पण त्यांनी काय होतं, जो स्किनचा प्रोटेक्टिव्ह सीबमचा लेअर आहे ना तो पण वॉश आउट होऊन जातो. त्यामुळे स्किन आणखी ऑइल प्रोड्यूस करायला लागते आणि त्याचे आणखी दुष्परिणाम होतात. त्याच्यामुळे खूप हार्श केमिकल्स न वापरता थोडा सौम्य फेस वॉश लावून चेहरा दिवसातनं 1-2दा धुणे, आठवड्यातनं 1-2दा फेस पॅक लावणे. जर खूप ड्राय स्किन असेल आणि पॅची असेल तर मग मी मगाशी म्हटलं तसं मसूर डाळ तुपात फ्राय करून त्याची पावडर करायची आणि ती दुधात मिक्स करून त्याचा लेप लावायचा. आम्ही तो रेडीमेड पण एक बनवलेला आहे सुवर्ण लेप नावाने. तर तो एक 10 मिनटं लावला तर त्यांनी खूप वांग कमी होतात. तिसरं मी सांगेन की बदाम तेल आहे. खूप छान इफेक्ट आहेत त्याचे लावण्यासाठी ज्यांची ड्राय स्किन आहे विशेषतः, कारण त्याच्यात व्हिटॅमिन ई आहे. आपल्याला माहिती व्हिटॅमिन ईचा रोल खूप मोठा आहे स्किनमध्ये. त्याने कोलॅजनला पण फायदा होतो. तो पूर्ण स्किनला तुम्ही कोपरे किंवा गुडघे, चेहरा, मान अशा कुठल्याही ठिकाणी काळपटपणा असेल तर बदाम तेल लावू शकता. हे झालं सरसकट सगळ्यांसाठी. आणि ज्यांना वांग आहेत किंवा खूप समस्या आहेत त्यांच्यासाठी तर मी एकच औषध रेकमेंड करेन, ते कुंकुमादी तेल आहे. ते म्हणजे माझं प्रॉडक्ट आहे म्हणून नाही, पण खूप सुंदर फॉर्म्युलेशन आहे ते. फक्त ते वैद्यांनी तयार केलेलं असावं, योग्य प्रमाणात बनवलेलं असावं, त्याच्यामध्ये केशरचं योग्य प्रमाण असावं, तरच त्याचा रिझल्ट छान येतो. आणि मी हे गेली बरेच वर्ष पाहते की त्याचे रिझल्ट्स किती छान आहेत. बऱ्याच प्रेक्षकांनी पण मला वाटतं वापरलं असेल, वापरून त्याचा अनुभव घेतला असेल तर कमेंट्समध्ये तसं नक्की लिहा, म्हणजे लोकांचा आणखी विश्वास वाढतो या प्रॉडक्ट्सवरचा. नक्कीच, नक्कीच. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे जे स्किनवरचे डार्क स्टोन आहेत किंवा डार्क पॅचेस आहेत ते घालवायला किती काळ लागतो किंवा कसा तो मेजर केला पाहिजे? कारण प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंट, मग तो कुठला आयुर्वेदिक प्रोडक्ट्स असू दे, नॉन आयुर्वेदिक प्रोडक्ट्स असू दे, 7 दिवसात फॉर्म्युला असतो असं सांगितलं जातं. पण ॲक्च्युली तसं होत नाही आणि मग माणूस वैतागून दुसरं प्रॉडक्ट चूज करतो किंवा म्हणजे आपल्याकडे तसं तुम्ही मगाशी म्हणाल पेशन्स नसतात म्हणून आपण दुसऱ्या प्रॉडक्टवर शिफ्ट होतो कारण नाही इफेक्ट पडला आहे. मग ते सातत्य कसं असावं आणि त्याच्यासाठी काय गोष्टी स्वतःला सांगितल्या पाहिजेत, नाही असंच केलं पाहिजे किंवा हेच असलं पाहिजे? खूप छान प्रश्न आहे बरं का हा, कारण सध्या ना इंडस्ट्री खूप मोठी आहे, ब्युटी इंडस्ट्री, आणि बंबार्डिंग सारखं चालू असतं. त्यामुळे सारखं प्रॉडक्ट बदलत राहतात लोक आणि उलट त्याचा आणखी दुष्परिणाम होतो वेगवेगळ्या ट्रायल्स घेतल्यामुळे. तर माझा असा सल्ला आहे, कुठलंही तुम्ही एक प्रॉडक्ट निवडा, विचार करून निवडा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने निवडा. निवडल्यानंतर कमीत कमी 7 आठवडे, माझं असं म्हणणं आहे, 7 दिवस नाही, 7 आठवडे तरी ते वापरा. तुम्हाला थोडाफार तरी फरक दिसलाच पाहिजे आणि जर दिसला तर ते कंटिन्यू करा. मग तुम्ही ते वर्षभर तरी कंटिन्यू करा. स्किन केअर ही सारखी बदलण्याची गोष्ट नाही, कारण प्रत्येकाच्या प्रकृतीसाठी स्किन केअर वेगळं असू शकतं. तुम्हाला जर एखादं प्रॉडक्ट सूट झालं आहे, तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसतोय, तर मग तुम्ही ते बरेच दिवस कंटिन्यू करायला काहीच हरकत नाही. सारखं बदलून काही त्याचा रिझल्ट वाढणार किंवा कमी होणार नाही. त्यामुळे एकदा एक प्रॉडक्ट लागू झालं तर वर्षभर वापरा असं मी लोकांना सांगेन. आणि पेशन्स किती पाहिजे, तर तुमची समस्या किती जुनी आहे याच्यावर हे अवलंबून आहे. तुमचं वय काय आहे, स्किनचा टाईप काय आहे, समस्या किती जुनी आहे. बऱ्याच जणींना प्रेग्नन्सीमध्ये
बटरफ्लायसारखं पिगमेंटेशन येतं, नाकावरून सुरू होतं आणि दोन्हीकडे बटरफ्लायज येतात, Okay. मग ते कपाळावर येतात. तर आता हे प्रेग्नन्सीमध्ये सुरू झालेले असतात, ते हार्मोनल चेंजेसमुळे असतात. तुम्ही पहिल्याच वर्षभरात डॉक्टरांकडे गेलात तर ते 2-4 महिन्यात कमी होतात, पण तुम्ही 8-8, 10-10 वर्षानंतर मग तुम्ही डॉक्टरांकडे जाल तर ते बरे होत नाहीत. बरेचदा पिलिंग केलं जातं वांगांसाठी किंवा डार्क सर्कलसाठी पिलिंग करण्याचं एक आजकाल हे आहे. पण पील केल्यामुळे काय होतं, वरचा स्किनचा लेअर निघून जातो, आतून येणारी स्किन पुन्हा तशीच येते आणि जास्त डार्क येते. त्याच्यामुळे असे पटकन इन्स्टंट उपाय शोधण्यापेक्षा आतून स्किन हील करण्यासाठी उपाय शोधणं महत्त्वाचं आहे. कारण आतून स्किन हील होणं म्हणजे स्किनमधल्या सेल्समधलं इन्फ्लमेशन कमी होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. Okay. बरेचदा काळपटपणा आतल्या सेल्सच्या इन्फ्लमेशनमुळे म्हणजे सूज आल्यामुळे होतो, इन्फेक्शनमुळे होतो, हायपर मेलानोसाईट सिक्रिशनमुळे पिगमेंटेशन होतं, हार्मोनल चेंजेसमुळे होतं. तर हे सगळं समजून घेऊन योग्य प्रॉडक्ट निवडणे आणि योग्य लाईफस्टाईल निवडणे आणि ती वर्षभर कंटिन्यू करणे, हे दोन्ही जर बरोबर केलं तर तुम्हाला 100% रिझल्ट दिसतील. ओके. म्हणजे सगळं येऊन शेवटी लाईफस्टाईल, विचार आणि याच्यावरच येतं आहे. आणि ते तुम्ही थोडंसं म्हणजे आपण कितीही पैसे कमवण्याच्या किंवा धावपळीत असलो तरी आपण त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे बाकीचे प्रॉब्लेम्स येतात आणि त्या प्रॉब्लेमसाठी आपण पुन्हा पैसे खर्च करतो नवीन नवीन गोष्टींसाठी. सर्कल चालू आहे आपलं. येस. नक्कीच. आता याच्यासोबतच आपण म्हणजे डोळ्याखालचे डार्क सर्कल, कोपरे, गुडघ्यांचे बद्दल बोललो, पण काही विशेष डार्क सर्कल असतात ते म्हणजे लोकांच्या काखेमध्ये असतात किंवा जांघेमध्ये असतात आणि त्याच्याकडे पण आजकाल ब्युटी इंडस्ट्रीचं खूप लक्ष आहे आणि त्याच्यासाठी पण वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतात, पण त्याचा तो पार्ट खूप नाजूक असतात. मग तिथे प्रॉडक्ट वापरताना पण किंवा तिथे काही आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स आहेत का जे ॲक्च्युली युजफुल आहेत? एकतर ना हे हार्मोनल चेंजेसमुळे होतं किंवा फंगल इन्फेक्शनमुळे होतं, 2 गोष्टी. आजकाल फंगल इन्फेक्शन पण खूप कॉमन आहे. खूप घाम येतो, वारंवार किंवा खूप एसीमध्ये बसल्यामुळे स्किन ड्राय होते, पाणी कमी पिल्यामुळे स्किन ड्राय होते किंवा एकमेकांचे टॉवेल, साबण वापरल्यामुळे फंगल इन्फेक्शन्स होतात. अशी बरीच कारणं आहेत फंगल इन्फेक्शनसाठी. त्याच्यामुळे विशेष करून हा काखांमध्ये किंवा जांघांमध्ये येणारा काळपटपणा असतो. म्हणून आधी तर ते फंगल इन्फेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ट्रीट करा, त्याच्यासाठी घरगुती उपाय करू नका, हा पहिला सल्ला. दुसरं, जर हार्मोनल गोष्टींमुळे आले असतील तर त्याच्यासाठी पण तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला हवा. जर थायरॉईड, PCOD किंवा शुगर असेल तर त्याच्यामुळे असा काळपटपणा येतो. ओके. आणि तिसरा काळपटपणा जो आहे तो मग तुमच्या स्किनच्या काय म्हणायचं त्याला, काही लोकल काळपटपणा असतो, तर तो लवकर जाऊ शकतो. त्यासाठी बरेच जण वॅक्स किंवा काही काय म्हणायचं त्याला पिलिंग टाईपचे ॲसिड्स वापरतात, ज्यामुळे तो काळपटपणा कमी होईल. पण हे नाजूक अवयव असल्यामुळे डोळे, जांघांच्या जवळ आणि काखांमध्ये असे ॲसिडयुक्त कुठलेही प्रॉडक्ट्स मनाने वापरू नका. मी तर म्हणेन त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणंच आवश्यक आहे आणि पोटातनं औषधं घेणं जास्त आवश्यक आहे. जर खूप घाम येत असेल, त्यांनी पण काळपटपणा येत असेल किंवा खूप घासल्यामुळे, तिथे घर्षणामुळे काळपटपणा येत असेल तर त्यासाठी तुम्ही काळजी घेऊ शकता की खूप घाम येऊ नये किंवा तिथे घासणं जास्त होऊ नये, म्हणून तुम्ही तेवढी काळजी तुमच्यापुरती घेऊ शकता. बाकी गोष्टींसाठी तर या काळपटपणासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. तिसरा एक आपला बोलण्याचा एक भाग राहिला तो म्हणजे स्ट्रेच मार्क्स. तो पण एक काळपटपणाच आहे आणि ते खूप वजन कमी जास्त केल्यामुळे येणारे स्ट्रेच मार्क असतात ना, त्याचे पण काळपट पांढरे चट्टे पडतात. प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांच्या पोटावर येतात आणि बऱ्याच वेळा पुरुषांमध्ये जिम बरेच दिवस करायचं किंवा थोडे दिवस करायचं, सोडून द्यायचं, वजन वाढवायचं, मग परत कमी करायचं, असे शॉक बॉडीला दिल्यामुळे असे काळपट चट्टे येतात. त्याला स्ट्राई म्हणतात किंवा स्ट्रेच मार्क्स म्हणतात. तर त्याला तर खूप वेळ लागतो जायला. तरी पण त्यालाही पोटातनं औषधं आणि एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी योग्य औषधांची निवड, ती पण कन्सिस्टंटली, हे महत्त्वाचं आहे. नक्कीच. आत्ता ना मध्यंतरी एक कुठेतरी रील मी बघितलं होतं की तुमच्या करणी झाली असेल तर तुमच्या इकडे इकडे डार्क सर्कल्स येतात आणि मला बघून इतकं हसायला आलं प्रचंड. तर मला ते विचारायचं की इथे डार्क सर्कल काय येतात, हे जर तुम्ही खरंच क्लिअर केलं तर आवडेल मला. इथली स्किन आहे ना, डायरेक्ट बोनवर आहे स्किन ती. करेक्ट. त्याच्यामुळे ती पातळ आहे, थोडी ताणलेली असते आणि पातळ असते आणि सन एक्सपोजर होण्याचा सगळ्यात जास्त चान्सेस इथे असतात. त्याच्यामुळे तिथे काळे डाग येऊ शकतात. ज्यांची स्किनच प्रो आहे, म्हणजे काही जणांची स्किन पातळ असते आणि पिगमेंटेशनसाठी प्रो असते, म्हणजे त्यांच्या शरीरात तसे मेलानोसाईट जास्त तयार होत असतात, तर त्यांच्या बाबतीत इथे येऊ शकतात. त्याच्यात करणीचा काहीच संबंध नाही खरं. आणि जर हे डोक्यात घेतलं तर त्या काळजीनीच त्या माणसाचा चेहरा आणखी काळवंडून जाईल. ते होते असेल मग नक्कीच. त्याच्यामुळे त्याला काही वेगळं करण्याची गरज नाही. सन प्रोटेक्शन पण गरजेचं आहे. याचा हा पण खूप विवादास्पद मुद्दा आहे की सन प्रोटेक्शन वापरावं की नाही. बरोबर. दोन्ही मुद्दे आहेत बरं का सनस्क्रीनसाठी.
जेव्हा खूप तीव्र ऊन असतं, म्हणजे आता उन्हाळा सुरू होईल मार्चमध्ये आपल्याकडे, तुम्हाला जर सन एक्सपोजर खूप आहे आणि तुमची स्किन पातळ आहे, स्किनचे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर तुम्ही योग्य सनस्क्रीन वापरायला हवं. अर्थात सनस्क्रीनचं पण 3-4 तास इफेक्ट टिकतो, नंतर ते कमी होतं. कमी होऊन होऊन जातो इफेक्ट. त्यामुळे 4-4 तासांनी सनस्क्रीन अप्लाय करायला लागतं. ते तुम्हाला प्रॅक्टिकली जमणार आहे का बघा, पण किमान दिवसातनं एकदा बाहेर पडताना तरी सनस्क्रीन लावा. आणि फिजिकल प्रोटेक्शन जे आहे, म्हणजे कॅप वापरणं, मास्क वापरणं, स्कोल वापरणं, असे काही ते पण फिजिकल प्रोटेक्शन पण करू शकता. त्यामुळे पण काळपटपणा कमी व्हायला मदत होते. ओके. डॉक्टर स्मिता, खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि डार्क सर्कल याविषयी बोललात किंवा त्याविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन दिली. कारण बऱ्याचदा असं होतं, डार्क सर्कल म्हटलं की पटकन डोळ्यांच्या खाली नजर जाते किंवा त्याच्यावर खूप उपाय केले जातात. पण जसं इथं आल्यानंतर तुम्ही सांगितलं त्याचे कारणं काय आहेत, ते का होत आहेत, मग त्याच्यावर कशा गोष्टी आपण इम्प्लिकेट करू शकतो. जसं एक क्रीम आणून लावायची, मग नाही जाते, मग परत बदलायची, हे करण्यापेक्षा त्याचं पूर्ण प्रोसेस समजून घेतली तर मला वाटतं ते सोपं जाईल त्याला ट्रीट करणं किंवा त्याच्यासाठी योग्य डॉक्टरकडे अप्रोच करणं सुद्धा. त्याच्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. येस. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कुठलं प्रॉडक्ट वापरत असाल तेही सांगा. पण एपिसोड पूर्ण बघा प्लीज. अशी कमेंट करू नका की डार्क सर्कलसाठी कुठलं औषध हवं आहे, कारण आपण कुठलंही औषध प्रमोट करत नाही आहोत. आपण प्रोसेस काय असू शकते किंवा ते कसं कमी केलं जाऊ शकतं किंवा ते का होतं या गोष्टी प्रमोट करत आहोत. तर नक्की एकदा एपिसोड बघा आणि तुम्हाला काय कमेंट्स आहेत किंवा तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.